नाशिक शहरातील ड्रीम कॅसल सिग्नल ते मखमलाबाद रस्त्याचे काम पूर्ण होऊन अवघे 8 महिने उलटत नाही तोवर या रस्त्यावर पुन्हा मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेत। त्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळाने शहर अभियंता संजय अग्रवाल यांना निवेदन दिलं। निवेदनात रस्त्याच्या दर्जाबाबत चौकशी करण्यात यावी तसेच कार्यालयीन वेळेत अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। या रस्त्यांचं दुरुस्तीचं काम ऑक्टोबर 2024 मध्ये करण्यात आलं होतं, मात्र केवळ काही महिन्यातच तेच खड्डे पुन्हा उघडल्यानं नागरिकांमध्ये नाराजी पसरली। विशेष म्हणजे काम निकृष्ट दर्जाचं असतानाही त्याच ठेकेदाराला पुन्हा दुरुस्तीचं काम देण्यात आलं असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। मनपा अभियंते या ठिकाणी फिरकत नसल्याने देखील रस्त्याच्या दर्जावर शंका व्यक्त होते। श्रीकृष्णनगर, महादेव बाग, रॉयल टाउन, सिद्धिविनायक नगर, गॅस गोडाऊन परिसर तसेच क्रांतीनगर, उदय कॉलनी, विद्यानगर आदी भागांमध्ये नव्याने चेंबर टाकण्याची मागणी करण्यात आली आहे। गोडवण परिसरात खड्ड्यांमुळे पायी चालणे हे अवघड झालंय। शालेय विद्यार्थी वाहनांअभावी 1 किलोमीटर पायी चालण्यास भाग पडतायत। या सर्व पार्श्वभूमीवर जर प्रशासनाने वेळेत लक्ष दिलं नाही तर मनपा मुख्यालयासमोर मोठं आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी दिलाय। साहेब की कशा पद्धतीचं वातावरण आहे नाशिक शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। आज ड्रीम कॅसल ते मखमलाबाद या रस्त्याचं नूतनीकरणाचं काम म्हणण्यापेक्षा खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे, परंतु आपण जर बघितलं ते अतिशय निकृष्ट दर्जाचं काम सुरू आहे। त्या कामासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा केला, त्याचं कुठेतरी आता खड्डे बुजवण्याचं काम सुरू झालेलं आहे। परंतु त्या कामात आपण जर बघितलं असेल तर मागच्या वर्षी म्हणजे 8 महिन्यापूर्वीच साधारणतः ऑक्टोबर 2024 मध्ये सदरील कामाचे निवेदन काढून ते खड्डे बुजवण्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं। हास्यास्पद गोष्ट अशी आहे की 1 वर्ष देखील ते काम टिकलं नाही आणि तिथे मोठमोठ्या स्वरूपात पहिल्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात खड्डे पडले। असे खड्डे असताना त्याची चौकशी न करता पुन्हा त्याला रिटेंडरिंग करून त्याच कॉन्ट्रॅक्टरला पुन्हा तिथे ते खड्डे बुजवण्याचं काम देण्यात आलेलं आहे। खरं तर याचा आम्ही सर्वांच्या वतीने निषेध करतो। आज जर आपण बघितलं असेल तर आज हा बोर्ड बघा की आयुक्त कार्यालय, आयुक्त यांना भेटण्याची वेळ बुधवार आणि शुक्रवार तसेच 3 ते 4:30 वाजेपर्यंतच मॅडम भेटतात, परंतु गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त कुठल्याही अभ्यंगतांना भेटलेले नाही, त्याची कुठेही नोंद नाही। आपण जर बघितलं असेल तर आयुक्त साहेब केवळ आणि केवळ व्हीसी घेतात, कुठेतरी पत्रकार परिषद घेतात, कुठेतरी एखाद्या मोठ्या रस्त्यावर जातात, फोटो काढतात आणि बातम्या करतात, परंतु सर्वसामान्यांच्या समस्या ऐकून घ्यायला अथवा कार्यवाही करायला त्यांना कुठल्याही प्रकारचा वेळ नाही। याचा आम्ही खऱ्या अर्थाने निषेध नोंदवतो। आमची मागणी एकच असणार आहे की आयुक्तांनी याच्यात कुठेतरी सुधार आणला पाहिजे। नाशिक शहराचं जी नाशिक महानगरपालिका याचं खऱ्या अर्थाने एक पालकत्व ह्या आयुक्तांकडे असतं, परंतु जर आयुक्त साहेबांना वेळ नसेल तर मला वाटतं की त्यांनी त्यांच्या पॉवर्स काही डेलिगेशन्स करायला हवे, दुसऱ्याला सोपवण्यात यावे असं माझी मागणी आहे। आपण जर बघितलं असेल तर अनेक भागामध्ये श्रीकृष्णनगर असेल, महादेव कॉलनी असेल, मोठमोठ्या प्रमाणात खड्डे आहे। आज त्यांच्याकडे बस देखील जात नाही। स्कूल बसमध्ये मुलांना सोडण्यासाठी सुमारे 2 किलोमीटरपर्यंत पायी चालत जावं लागतं आणि नंतर तिथून पुढे मुलगा कुठेतरी स्कूल बसमध्ये बसतो, तिथे ऑटो देखील येत नाही, रिक्षा तिथे येत नाही। अशी परिस्थिती असताना या आयुक्तांना जर आम्हाला भेटण्याची वेळ नाहीये, त्यानंतर तिथं पंचवटी विभागाचे जे तिथं राजपूत म्हणून अधिकारी आहेत, त्याच्यानंतर त्यांच्या खाली जे भूषण जाधव आहेत हे देखील निर्डाव झालेले आहेत। यांना अनेक जणांनी इथल्या अनेक लोकांनी ऑनलाईन तक्रारी टाकल्या, परंतु फक्त ऍक्शन इनिशिएटेड म्हणून ते कारवाई करत नाही आणि सोडून देतात। त्यानंतर आपण जर बघितलं असेल तर कुठल्या प्रकारच्या मुवमेंट रजिस्टरला एंट्री न करता हे लोक केवळ साईटला चाललो, साईट व्हिजिटला चाललो असं सांगून आपल्या कार्यालयात उभे राहत नाही किंवा आपल्या कार्यालयात अभ्यंगतांना भेटत नाही। यांची खऱ्या अर्थाने चौकशी झाली पाहिजे की हे किती ते किती वेळात आणि कुठल्या साईटवर गेलेले होते, परंतु केवळ आणि केवळ मलिदा लाटण्यासाठी हे कुठेतरी जाऊन चौकशी करत कुठेतरी बाजूला बसलेले असतात। याची खऱ्या अर्थाने चौकशी होणं गरजेचं आहे। एकाच कॉन्ट्रॅक्टरला जर मागचे खड्डे पुन्हा पडले त्यालाच रिकॉन्ट्रॅक्ट देतात, याच्या मागे फार मोठा भ्रष्टाचार असल्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे आमची आज सर्वांच्या वतीने मागणी आहे की लवकरात लवकर ह्या ज्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, ते जे खड्डे पडले होते ते 1 वर्षभर देखील टिकले नाही, पुन्हा तरी टेंडर का काढण्यात आलं, याच्या मागे कोणाचा हात आहे। त्याच पद्धतीने जे निर्डाव झालेले अधिकारी, जे तिथं बांधकाम विभागाचे कर्मचारी, ते भूषण जाधव असतील किंवा राजपूत साहेब असतील, हे जर लोकांना भेटले नाही तर यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आज आम्ही इथं नोंदवण्यासाठी इथं आलेलो आहोत। आणि जर आज आमच्या मागण्यांचा जर लवकरात लवकर विचार झाला नाही तर येणाऱ्या 15 ऑगस्टला आम्ही फार मोठ्या प्रमाणात इथं आंदोलन करणार आहोत, त्याची परवानगी मागण्यासाठी इथं आलेलो आहोत। यावेळी तुकाराम दराडे, वसंत पगार,
दिलीप साळी, अशोक शेंडगे, मीना पेहरकर, रंजना पगार, संगीता भरसट, मंदा गांगुर्डे, योगिता महाले, रंजना तांदळे आदी उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी अनिल केदारे, नाशिक.